नमस्कार मित्रांनो. मी चालू आमच्या खेड तालुक्यातील राजसमंद धरणाजवळ. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. निसर्ग म्हटलं की झाडे, वृक्ष, ऊन, वारा, पाऊस ह्या गोष्टी येतातच. ह्या निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा हे आपापल्या परिस्थितीवरती अवलंबून असतं. काही माणसं ह्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी घरातून बाहेर पडतात, तर काही माणसांना हा आनंद घेण्यासाठी बाहेर पडता येत नाही. त्याच व्यक्तींसाठी, त्याच माणसांसाठी हे छोटेसं चित्रफित तयार केली आहे. खेडेगाव म्हटलं की ग्रामीण लोकवस्ती हे आपल्याला पाहायला मिळतात. ते डोंगर, दरी, वस्ती हे त्यात पाहण्याचा अनुभव, आनंद घेता येतो. हाच आनंद मी तुम्हाला देण्यासाठी निघालो आहे खेड तालुक्यातील चासकवण धरणावरती. हा पर्यटकांसाठी मनमोहक दृश्य असलेला एक स्पॉट आहे. इथून 40 किलोमीटर अंतरावरती भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकच तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी जाणारे पर्यटक ह्या धरणावरती थांबून आपल्या जीवनाचा रोमॅन्टिक क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करत असतात. तर मी तुमच्यासाठी हे चासकमन धरण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आत्ताशी कुठं पावसाला सुरुवात झाली आहे. गेले 8 दिवस झाले सतत पाऊस चालू आहेच. ह्या पावसानिमित्त हे जे दृश्य आहे, हे निसर्गाने जी आपली हिरवा शालू परिधान करण्याचा प्रयत्न केला आहे, हे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. त्यांना ह्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शेअर करा. तर मित्रांनो, हे खेडपासून 15 किलोमीटर अंतरावरती आपलं चासकमन धरण आहे. जाता जाता तुम्हाला चास लागेल. चास नंतर हे मोखल गाव लागेल. मोखल गाव झाले की पुढे तुम्हाला कान्हेवाडी गाव लागेल. आता सध्या आपण आहे मोखल गावामध्ये. मोखल गावातून पुढं गेल्यानंतर आपल्याला कान्हेवाडी गाव लागेल. जाताना आपल्याला खूप असं सुंदर दृश्य, डोंगर, झाडी, जंगल आजूबाजूला दिसतील. हे पावसाचं पाणी असं रस्त्यांच्या कडेला साचलेलं असतं. सह्याद्रीच्या या डोंगर रांगांमध्ये फिरण्यासाठी जो पर्यटकांना आनंद मिळतो, तो आनंद सांगणं हे शक्य नाही मित्रांनो. कारण या निसर्गाचं सौंदर्य हे अलौकिक आहे. तुम्ही ज्यावेळेला अशा या नैसर्गिक वातावरणात येता, तर तुम्ही इथं आल्यानंतर तुमचं
आनंद हा खूप असतो. इथून परत माघारी जाण्याची इच्छा कोणाचीही होणार नाही. असं हे खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पर्वतरांगा आहेत, दृश्य आहेत. याचा आनंद पर्यटकांनी नक्कीच घ्यावा. आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला आहे. आता उन्हाळ्याची कोणतीच पाऊल खूण मागं राहिलेली नाही. निसर्गाने आपल्या कलेचं प्रदर्शन केलं आहे. ही कला म्हणजेच ही वर्षा ऋतू, पाऊस. तर मित्रांनो, आपण हे कानेवाडी गावातनं आता आपण पुढं आपल्या धरणाच्या बाजूने दिशेने चाललो आहोत. तर तुम्ही ह्या डोंगर पर्वत रांगांचं सुंदर दृश्य पाहू शकता. हे सुंदर दृश्य घरात बसून तुम्हाला पाहायला मिळण्याचा आनंद आहे असं मला वाटतं. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ह्या निसर्गाचा, पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला जर आनंद मिळाला असेल किंवा आपल्या चॅनलवरती जर चांगली माहिती मिळाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हे डोंगर, हे हिरवळ, ही शेती, भात शेतीची आहे ती पाहू शकता तुम्ही. आता आपण चाललो आहे कडदे गावामध्ये. आपल्या धरणाच्या अलीकडंच हे शेवटचं गाव आहे कडदे. या ठिकाणी कडदे गावामध्ये तुम्हाला खंडोबाचे मंदिर पण पाहायला मिळेल. खूप मोठं मंदिर आहे. एक दिवस आपण ह्या क्षेत्राला नक्कीच भेट देऊ. तर ह्या समोरच्या डोंगराच्या मध्येच आपलं धरण आहे. पर्यंत आपण जाणार आहोत. हे आहे कडदे गाव. या कडदे गावातलं दृश्य तुम्ही पाहू शकता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खूप झाडी आपलं स्वागत करण्यासाठी आतुर असतात. ते या झाडांच्या कमानीतून आतमध्ये आपण प्रवेश करत जातो. हे खूप जुनी झाडं आपल्या स्वागतासाठी आहेत.
तर मित्रांनो, हे आपल्या चासकवन धरणावरती इथं पर्यटकांसाठी खूप अशी सुंदर जागा आहे. या ठिकाणी लोकल व्यावसायिकांची दुकानं पण आहेत. या ठिकाणी पर्यटक थांबून आपल्या या निसर्गाचा आनंद घेत असतात.